आज माहेरामध्ये होता तिसरा दिवस आणि आमचं आधीच ठरलं होतं की मंडईमध्ये जायचं, मस्त अशी शॉपिंग करायची होती आम्हाला आणि भाऊबीजचे गिफ्टही आणायचे होते. पिल्लूला नुसतं टुकू-टुकू बघायला येतो. रिक्षाने प्रवास केला, मस्त ओला बुक केली आणि फायनली निघालो. तिथून निघता पिल्लू नुसतं चेहऱ्याकडे बघत होतं. मी जोक्स मारत होते. तर फायनली आम्ही जाऊन मंडईमध्ये पोहोचलो आणि इतकी सारी शॉपमधून गर्दी, त्यातून आम्ही मस्तपैकी साड्या चॉईस केल्या आणि त्यांची ॲक्टिव्हिटी होती. सगळ्यांनी असं मस्त असं वातावरण झालं. घरी निघताना पुन्हा रिक्षा केली आणि पाऊस जोरात चालूच होता. त्यानंतर पिल्लूही थकलं होतं. घरी आले, इतकी सारी थकलेली असूनसुद्धा भाऊबीजचा प्लॅन मी केलाच होता आणि त्यानंतर मी आलेच होते आणि भाऊ पण घरी आले होते. त्यामुळे इतका सारा आमचा थकलेला अवतार दिसत होता आणि त्याच्यात पण त्यांना सगळ्यांना बघून फुल मस्ती धमाल कॉमेडी आमची चालूच होती. इतके सारे भाऊ माझे फ्रँकली आहेत की खरंच खूप छान. त्यांच्याकडून माझी दुसरी काही अपेक्षा नाही, असे सोबत राहा अशी मी त्यांना म्हणेन. कारण की माझे भाऊ इतके फ्रँकली आहेत, इतके भारी आहेत की जिथे गरज पडेल तिथे माझ्यासोबत नेहमी असतात. आणि अशी खूप छान कॉमेडी आपल्या ह्याच्यावर मोठा ब्लॉग पण आलेला आहे, तुम्ही नक्कीच जाऊन यूट्यूब चॅनलला बघा माझ्या. आणि छान अशी मी साडी वगैरे वेअर केली आहे. कशी वाटली साडी नक्की सांगा. आणि मस्त की भावांना प्लॅन करून मस्त अशी भाऊबीज आम्ही सेलिब्रेट केली, जेवण वगैरे केली, छान अशी कॉमेडी धमाल मस्ती खूप सारं आमचं काही काही झालं. आणि त्यानंतर वहिनी पण आली होती दादासोबत तिच्या छोट्या बेबीला घेऊन. तर त्यानंतर जेवण वगैरे करायला मला खूप सारा लेट झाला. बाकीचे तर जाऊ शकत होते पण बेबी छोटे असल्यामुळे आम्ही त्यांना सोडायला गेलो. त्यांना बाय बाय वगैरे करून आम्ही आमच्या घरी आलो. यांना बाय बाय केलं. असा दिवस संपवला. बाय गाईज.